सर्व सेवक व सेविकांना माझा नमस्कार. मित्रांनो, मानवी जीवनाला अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि दुःखाच्या अंधारातून बाहेर काढून सत्य आणि मानवतेचा प्रकाश दाखवणारा एक महान मार्ग म्हणजेच परमपूज्य परमात्मा एक मानव धर्म. आणि या मार्गाचे प्रणेते, हजारो कुटुंबांचे उद्धार करते राष्ट्रसंत बाबा जुमदेवजी. बाबांनी कठोर साधना केली आणि समाजाला एक दैवी संदेश दिला. तो संदेश म्हणजेच परमात्मा एक. अंधारल्या या जीवनाला प्रकाशाचा दीप दाविला. परमात्मा एकचा मंत्र देऊन मानवतेचा मार्ग दाविला. धन्य ते बाबा जुमदेवजी, कृपेचा सागर ज्यांचा अथांग. चरणी त्यांच्या लीन होऊनी गाऊतयांचे गोड गाणे आज. संपूर्ण जगाला चालवणारी ती शक्ती एकच आणि निराकार आहे. बाबांनी कोणत्याही कर्मकांडाशिवाय अतिशय साध्या अशा हवन पद्धतीची सुरुवात केली. त्यांनी लोकांना शिकवले की खरी भक्ती ही देवाच्या मूर्तीत नाही, तर माणसाच्या शुद्ध आचरणात आणि निखळ मानवतेत आहे. या पंथाचे पालन करणाऱ्या सेवकांसाठी बाबा जुमदेवजी यांनी काही कडक आणि साधे नियम घालून दिले आहेत, ज्यांना भगवंताचे नियम म्हटले जाते. जातीपातीचे भेद मिटवून जोडली तुम्ही माणसे. भगवत कार्य हे महान तुमचे घराघरामध्ये पोहचे. दुःखी कष्टी जीवांना मिळाला तुमचा आधार. वंदन हे माझे बाबा जुमदेवजींच्या चरणा. सर्व प्रकारच्या व्यसनांचा पूर्णपणे त्याग, अंधश्रद्धा, जादूटोणा आणि नवसाला कडाडून विरोध, आणि आयुष्यात केवळ सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचाराचा अंगीकार. या नियमांचे पालन करून आज विदर्भ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील लाखो सेवकांचे संसार सुखासमाधानाने फुलले आहेत. व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारी घरे या धर्मामुळे पुन्हा हसू लागली आहेत. आणि 8 मे 1996 रोजी सर्व सेवकांवर दुःखाचा डोंगर कोसळला, कारण ह्याच दिवशी बाबा जुमदेवजी अनंतत्वात विलीन झाले. पण त्यांनी दिलेली शिकवण आज परमात्मा एकच्या माध्यमातून करोडो सेवकांच्या हृदयात जिवंत आहे. जात, पात आणि कोणतेही मतभेद न करता त्या पलीकडे जाऊन केवळ माणूस म्हणून जगण्याचा संदेश देणारा हा धर्म आज खऱ्या अर्थाने मानव धर्म बनला आहे. तर आज आपण इथंच थांबून राष्ट्रसंत बाबा जुमदेवजी यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या महान विचारांस कोटी कोटी प्रणाम करून भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाबाचा जन्म कुठे आणि कस झालं ते घेऊन तोपर्यंत सर्व सेवकांना माझा नमस्कार. सत्याची धरू नकास जीवनाचे सार्थ करू. खोटेपणाचा त्याग करून सुखाचा मार्ग धरू. सत्याच्या या वाटेवरती कधी न मागे हटायचे. बाबांच्या या शिकवणीला हृदयात आपण जपायचे. बाबा जुमदेवजींच्या नामाची कीर्ती या भुवनी.